कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणजे तुला म्हणायचं आहे की सावली आधीपासून जगन्नाथसाठी काम करत होती आणि आता सुद्धा हे जे नाटक करते त्यासाठी पैसे घेतले. येस. सारंग ऐक ना, सावली पूर्वी जगन्नाथकडनं पैसा घ्यायची नाही घ्यायची आम्हाला माहिती नाही. आता तसे काही पुरावे नाहीत, पण आत्ता या क्षणाला काय पुरावे आहेत? या मुलीने आज जगन्नाथकडनं पैसे घेतले. अश्विनी तसे पुरावे दिलेत की नाही तुझ्याकडे? मग दादा, मी काय म्हणतो, हे जे सगळं आहे ते आपण सारंगवर सोडूया का? कारण शेवटी निर्णय त्याचा आहे ना. तेच करतोय. बबलू, या फोटोमध्ये सावली जगन्नाथकडून पैसे घेते असं दिसतंय. हा फोटो खरा आहे? हो, खरंय. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. म्हणजे आणखी एक पुरावा आहे आपल्याकडे. एक मिनिट, सावलीने पैसे का घेतले आणि नेमकं तू काय बघितलंस? मी सावली वहिनीला शोधत होतो, तेव्हा मी सखदेव दादाच्या फोनवरचं बोलणं ऐकलं. बरं आहे मी. अप्पू कसा आहे? मग मला कळलं की अप्पू दवाखान्यात आहे. मग सारंग दादाच्या सांगण्यावरून मी दवाखान्यात गेलो, तर तिथे अप्पू ॲडमिट होता. अप्पू कसा आहे आता तो? ICU मध्ये येतो, पण डॉक्टर काय म्हणाले? होईल बरं, पण पैसे लागणार आहेत. किती लागणार आहेत? बबलू, हे जे सगळं तू सांगतोयस हे सगळं सत्य आहे हे कशावरून? मी व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. दाखव सगळ्यांना. पण तुझं आणि माझं वेगळं आहे. प्लीज, रक्ताच्या नात्यापेक्षाही तुझं नातं मला जवळचं वाटतं. मला माहिती आहे लेक आपल्याकडे पैसे मागणार नाही म्हणून मी स्वतःहून देऊ करतोय, पण बहुतेक तुला माझ्या प्रेमाची किंमत राहिलेली नाही. नाही, असं नाहीये. अलकाईला सांग, मी जर आत्ता पैसे घेतले नाही ना तर आमच्या बाप लेकीचं नातं कायमचं तुटलं. तू तुझ्या वाटेने, मी माझ्या वाटेने. आई, मला असं वाटतं की आता न्याय करण्याची काही गरज नाहीये. त्या व्हिडिओमध्ये सगळं स्पष्ट झालं. आधीचं मला माहिती नाही, पण सावलीने आत्ता जगन्नाथकडून पैसे घेतले ते तिच्या भावाच्या उपचारासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.